नक्कीच दोन देशातील सुरू असलेल्या आखाती युद्धाचा परिणाम जे आहे तर सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या दळणवळणावरती होताना पाहायला मिळतोय। एकंदरीत पाहायला गेलं तर जो गॅस आहे, घरगुती गॅस वापरासाठी गॅस मिळत नाही। दुसरीकडे पाहायला गेलं तर हॉटेल मालकांवर देखील आता कारवाई होताना पाहायला मिळते आणि जिल्हाभरामध्ये जवळपास 19 पथकं याचं काम करतात। तर 200हून अधिक ठिकाणी जे की आहे छापेमारी टाकण्यात आलेली आहे। मात्र एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे की बीडच्या जिल्हा रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये चक्क घरगुती गॅसचा वापर होताना पाहायला मिळतोय आणि याच प्रकरणाचं संपूर्ण स्टिंग ऑपरेशन जे आहे ते साम टीव्हीने केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आलेली किंवा व्हिडिओमध्ये चित्रीकरण झालेलं आहे। चक्क 8 ते 9 टाक्या घरगुती गॅसच्या वापराच्या टाक्या त्या कॅन्टीनमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत। मग एकंदरीत पाहायला गेलं तर दुसरीकडे हॉटेल मालकांवरती कारवाई होते घरगुती गॅस वापरल्यामुळे। 19 पथकं काम करतात, 200हून अधिक ठिकाणी छापेमारी झाली। मग या नेमकी कॅन्टीनला कोणाचा अभय आहे, कॅन्टीन कोणाची आहे आणि या कॅन्टीन मधील नेमकी गॅस टाक्या कशा पद्धतीने सुरू आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जे स्टिंग ऑपरेशन केलं त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये चक्क समोर आलेलं आहे की जी जिल्हा रुग्णालयामधील कॅन्टीन आहे त्या कॅन्टीन मध्ये थेट घरगुती वापराच्या गॅस टाक्या जवळपास 8 ते 9 गॅस टाक्या या ठिकाणी व्हिडिओमध्ये दिसतात आपल्याला आणि हा संपूर्ण प्रकार बीडच्या जिल्हा रुग्णालयामधील कॅन्टीन मध्ये घडलेला आहे। मग 19 पथकं नेमकी करतात काय, सर्वसामान्यांच्या हॉटेलवरती कार्यवाही, मात्र या कॅन्टीनचा मालक कोण आहे किंवा कॅन्टीनवरती कारवाई का केलेली नाही आणि हे गॅस जप्त का केले गेले नाही हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे।